तो गोव्याचा भाग संभाजीराजांनी जिंकून घेतला सगळा. आणि संभाजीराजांनी जिंकून घेतल्यानंतर ही जी तर होती इथं, इकडून लोकांना तिकडून तिकडून इकडं, पूर्वी त्याला तिकीट नव्हतं. तिकिटाला एक शब्द वापरला आहे, तो त्या याच्यात आहे, त्या दगडावर कोरला आहे, अंगभाडं असं म्हटलं आहे त्याला ते. आणि अंगभाडं किती होतं? म्हणजे लावलेलं आपल्या लोकांनी 14 दुडू असं लिहिलं. दुडू अजून चालतो तिथं गोव्यात. पण संभाजीराजांनी त्याला तिकीट लावलं इकडून तिकडं लोकांना नेण्यासाठी, जे पोर्चुगीज ह्याच्यात नव्हतं. म्हणून संभाजीराजांचा तिथला जो सुभेदार आहे त्याचं नाव धर्मोजी नागनाथ. धर्मोजी नागनाथाला लोकांनी येऊन गाऱ्हाणं घातलं की अरे त्यांचं असताना राज्यांना त्याला तिकीट नव्हतं ना, आता आपलं राज्य आल्यावर तिकीट लावताय हो तुम्ही. मग त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवलं. मग संभाजीराजे म्हणाले ठीक आहे, आपण माफ करून टाकू.